आत्मशक्तीची टीका या प्रकाराने अनादि हा कसा अनादि मोह संतान निरूपित मोहाच्या संतानाने परंपरेने पुन्हा पुन्हा तशी पर्याय प्रगट होऊन सांगितलेलं आत्मा आणि शरीराचं एकत्व करणार अशा संस्कार शब्द संस्कार आहे वासना तर का संस्कार शब्द पडलाय वासना तुम्हाला समाधी चतुर्मधलं तर येत असं तर म्हणा म्हणजे वासना मात्र म्हणजे सुखदुःखम देईना काय म्हणून तेच नाही वासना मात्र म्हणजे शब्द पडलाय वासनाच केवळ हे बंधाचं कारण वासना संस्कार विकृत विचार ज्ञानाकडून म्हणतात संस्कार कशाकडून म्हणतात वासना कशा तिथे ज्ञानाकडून म्हणतात संस्कार विकल्प किंवा सुद्धा मग हा संस्कार पडला कसा झाला अत्यंत अप्रतिबुद्ध अज्ञानी मिथ्याज्ञानी विपरीत ज्ञानी मिथ्याज्ञानी असं म्हणतोय तत्व आणि अतत्व समजा मिसळतोय म्हणून एकत्व करणार आत्मा ध्रुव तत्व शाश्वत तत्व निज स्वरूप शरीराने परद्रव्ये परभाव विकारी भाव त्यांचं एकत्व साधत आलं ते अनादिकालापासून जीव असा विकृतच होत आला आणि त्याचेच संस्कार आहेत त्याचेच भाव आहेत पुन्हा पुन्हा त्याचीच संतान प्रगट झाली आणि हेही जीवन जर आपण त्या विकृततेत घालवले तर पुन्हा त्यातच जाणार वेगळं काय होणार आहे शिक्षक आचार्य म्हणतात काय केलं ते समजून सांगण्यासाठी प्रयत्न केला त्याला वस्तू काय आहे सांगितले नय काय आहे सांगितले नयाचं ज्ञान दिलं आणि 33व्या गाथेच्या त्या टीकेत कलश जे दिला होता की नाही 28वा कलश काय सांगितलं जर बरोबर नयज्ञ झाला अभिप्राय जर बरोबर समजले तर काय म्हणतात आचार्य हा संज्ञी पंचेंद्रियाला कळतो खालच्याला तर कळत नाही समजण्याची योग्यता संज्ञी पंचेंद्रिय जीवातच आहे मन मूर्त अमूर्तला जाणतं ना 5 इंद्रिय मूर्त वस्तूला जाणतात मग असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत एकेंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत जीव अमूर्त वस्तूला जाणत नाही परंतु हा जाणण्याच्या योग्यतेत आला संज्ञी पंचेंद्रिय मग त्याला उपदेश दिला त्याला समजवलं अप्रतिबुद्धाला समजवलं अप्रतिबुद्ध कसा ओळखावा सांगितलं प्रतिबुद्ध कसा ओळखावा सांगितलं कर्म नो कर्माशी एकत्व केलं भावकर्माशी एकत्व केलं अप्रतिबुद्ध केलं वय सांगितलं पूर्वी मी त्यांचा होतो पूर्वी ते माझे होते मी आत्ता त्यांचा आहे पराचा पर आत्ता माझे आहे किंवा भावी काळात ते माझे होतील मी त्यांचा असेल हे सगळे विचार कसे आहेत तसं भूत विकल्प आहे मिथ्या विकल्प आहे मिथ्या ज्ञानाचे विकल्प सम्यक ज्ञान कसं म्हटलं असे विचार न करता मी शाश्वत ध्रुव पर्याय स्वरूप आहे ध्रुव पर्याय जाणले पण ध्रुव पर्यायाला जाणून ध्रुव एकाकार जाणला निज ध्रुव जाणला मग हे निश्चयण्याचे कथन आणि व्यवहारण्याचे कथन जाणून नय विभजन युक्ती जाणल्या आणि अत्यंत स्पष्ट केलं मग ही जर माहिती स्पष्ट झाली तर वर श्लोकात काय म्हटलं कस्य बोधहा न वतरती बोधन एव न वतरती कोणत्या जीवाला हा बोध होऊ शकणार नाही म्हणजे निश्चितपणे काय सांगितलं हे जर व्यवस्थित जाणले तर नियमाने बोध होतोच सम्यक ज्ञान होतेच सम्यक अनुभूती होतेच चलम बोलतात काकू अलंकार आहे त्या 28व्या कलशात म्हणजे काय हे जाणलं तर काय होईल नियमाने बोध होत कसा बोध होणार नाही म्हणजे काय नियमाने बोध होत कसा बोध होतो दुसऱ्या खाली जाणं म्हणजे नियमाने बोध होणार नाही असा अर्थ नाही त्याचा तिथे कसं आहे कसा बोध होत नाही म्हणजे नियमाने बोध म्हणजे सम्यक ज्ञान प्रगत होतं सम्यक अनुभव प्रगत होतो आत्ताच्या दैनंदिन जीवनात सम्यक अतींद्रिय आनंद
भोगता येतो. तो खरा परम गोष्ट दिली आहे. शब्द महत्वाचे दिले. कसा दिलाय? अप्रतिबुद्ध तर आहेत, पण कसा दिलाय? अत्यंत म्हणजे आचार्यांच्या वेळेलाही लोक होतेच असे. नाहीतरी मिथ्यात्वी जीवांची मेजॉरिटी जास्त आहे संसारात. मिथ्यात्वी जीवांची मेजॉरिटी जास्त आहे. काढून बघा धावला. एक इंद्रियात मिथ्यात्वी, 2 इंद्रियात मिथ्यात्वी, 3 इंद्रियात मिथ्यात्वी, 4 इंद्रियात मिथ्यात्वी, असंधी पंचेंद्रियात मिथ्यात्वी. मग चौथी पंचेंद्रियातच काही सम्यक्ती, काही मिथ्यात्वी. असंही नाही. शंका सुंदर आहे. जेवढे जो जो जैन कुळात जन्मला तो तो सम्यक्ती असं नाही का? गौतम बुद्ध जैन कुळात जन्मले, जैन दीक्षा घेतली, तरी मिथ्या दृष्टी राहिले. आदिनाथात जाणार तू. दुसरं उदाहरण काही जरूर नाहीच. जैन कुळातच जन्मला, पण मिथ्या दृष्टीच होता. मिथ्या दृष्टीत राहिला, आनंद भाऊ बदलला, नंतर सम्यक्ती सिंहाच्या अवस्थेत. म्हणून जो जो जैन कुळात जन्मला तो तो सम्यक्ती असं नाही. जो जो जैन मुनी झाला, दिगंबर जैन मुनी झाला, तो तो सम्यक्ती अशी गॅरंटी नाही. जेथे जेथे आत्मानुभवाची 7व्या गुणस्थानावरती अनुभूती आली, तेथे तेथे नग्न दिगंबरत्व द्रव्यलिंग नियमाने. पण जो जो द्रव्यलिंग धारण करतो आहे तो तो आत्मानुभूतीने पुलकित आहे असे नाही. असेल आणि नसेल. मग ओळखता येतात नाही, ओळखता येतात. प्रथमतः आपलं स्वरूप घासायचं चित्त. पण कोणाला शांतता पाहिजे? स्वतःला शांतता पाहिजे. मग स्वतःला जर शांतता पाहिजे तर स्वतःसाठी तपासून पहा. ना लोक व्यवहारात काय करतात? तुम्हाला रोगराई नको आहे, तुम्हाला चांगले अन्न पाहिजे, म्हणून तुमच्या घरात भली साधी चटणी भाकरी असेल किंवा डाळ भाकरी काही असेल, पण ती स्वच्छ करून घेतात, कारण आपल्याला त्रास नाही. तिथे असं पाहता का की पुष्कळ जण तशीच डाळ आणतात, तसेच शिजवतात. त्यांच्या घरात पहिल्यांदा काय जातात? प्रथम कुठे करतात? स्वघरी. स्वच्छतेचा प्रादुर्भाव कुठे? स्वघरी करतात. स्वच्छ अन्न स्वतःसाठी घेतात. रोग नको आहे, आजार नको आहे, त्रास नको आहे. मग स्वतःला जर शांतता पाहिजे, अतींद्रिय आनंद पाहिजे, सम्यक जीवन जगायचं आहे, तर स्वतःसाठी मित्रांना काहीही त्रास देणे नाही, कोणाशीही भांडण तंटा नाही. जसं इथे 5चा आपण काय केलं? गुणदोषांची चर्चा केली, गुणदोषांचे निर्णय केला. मग काय ठरवलं? हाच पाठ अत्यंत उत्कृष्ट आहे, आहेच ओरिजिनल आहे, असं केलं की नाही? औषधं करताना काय डॉक्टर साहेब कसं काय करतात? औषधं घेताना स्टँडर्ड कंपनीची घेतो. कंपनीची वापरण्यापेक्षा बॉम्बे मार्केटची जास्त वापरली जाते. तुमच्या वापरायचे तर कशी काय वापरायची? वापरच नाही. म्हणजे घरातला काढा वापराल की नाही? जसा ज्येष्ठमधचा काढा आहे, ज्येष्ठमध आहे, ज्येष्ठमध लाकड असतात ना ती कांड्या, एस्प्रो म्हणायचं, काय म्हणायचं? एनासिन, एस्पिरिन. एस्पिरिनचे धोका काय आहे? एस्पिरिन खाल्लं तर ऍसिडिटी जास्त होते, पोटाला खोक होते. एस्प्रो खा. जाहिरात तर सुंदर आहे त्याची, तितकी या लोकांनी जाहिरात केली नाही कशाची? ज्येष्ठमधची. वास्तविक ते सर्व दृष्टीने सेफ आहे आणि घरी आणि ताजा आणि सुंदर. त्याच्यामध्ये पैसे मिळत नाही. पैसा नाही डॉक्टर साहेब, पैसा भरपूर मिळवायचा. मला काय म्हणायचं आहे? पैसा थोडा मिळवायचा का जास्त मिळवायचा? एवढं सांगा. भरपूरच मिळवायचं ना? मग भरपूर मिळवायसाठी जे काम असेल ते करायला नको का?
आहे की नाही? हा? कमी श्रमामध्ये श्रमामध्ये जास्त काम मिळवायचं. जास्त मिळवायचं की नाही? मग जास्त मिळवण्यासाठी इथे जिनागमात लिहिलं आहे. काही नाही प्रवचनचा प्रवचन सारामध्ये राय विहवेहि जीवस चरितारो जंसनान पहानारो. तुम्ही म्हणायला येतं, म्हणजे सवय असते तसं म्हणायला येणार. असं वाचून घेऊन म्हणायला बसणार तुमच्या मुखात. लहानपणाला कसं शिकवता? काय कसं शिकवते मी तुम्हाला? म्हणा पहिला पुन्हा शब्द. खरंच काय सुंदर होतंय डॉक्टर, काय म्हणतात? म्हणा म्हणा की म्हणा, मला वाक्य ऐकायला पाहिजे ते. संपद्यदी. हा ठीक आहे, एवढं. संपद्यदी निर्वाण. काय संपद म्हणजे प्राप्त होतं, निर्वाणाची प्राप्ती होते. हा तसं देव सुर मनुय राय विवहेही. आणि कसं देवाचं सुख, सुराचं सुख, असुराचं सुख, मनुष्याचं राज्यातलं वैभव सहित. ही म्हणजे तृतीय विभक्ती आहे. सहित या अर्थी आहे ना. केव्हा मिळतं? दर्शन ज्ञान चरित्रपणाधादो. दर्शन ज्ञान चारित्र प्रधानतेमुळे निर्वाण सुख मिळते, पण त्याबरोबर हे लौकिक सुखही मिळते. कसं? परमवैभव. त्याचा राजा इंद्र होऊन, चक्रवर्ती होऊन, देवांचा राजा, असुरांचा राजा, मानवांचा राजा है ना, यांच्या जवळ चक्रवर्ती जवळ जेवढी संपद आहे तेवढी संपत्ती त्याच्याविषयी जास्त है ना पाहिजे जरी असेल तरी कशाने मिळते? दंसन नाण पणाण प्रधान स्वरूप चारित्र्यामुळे. म्हणजे कशी? ध्रुवाचं चिंतन केलं ना, धन घरात आपोआप येतं. कर्णायोग हे सांगतो. पूज्यपाद आचार्य हे सांगतात, यत्र भावम शिवम नक्ते जौहुकीय दूरवती. पूज्य म्हणायची मला येत नाही हे ना. यो आशु गवित्व काहीतरी आहे ना, कोशार्धे किमनसी गती इष्टोपदेश मध्ये आहे. तर ते दिलं. ज्या भावनेने मोक्ष प्राप्ती होते. देव म्हणजे स्वर्ग, म्हणजे लौकिक सुख. जीव सिंबॉलात्मक आहे, उपलक्षणात्मक आहे की लौकिक सुख त्याला सहज मिळते. म्हणजे पूज्यपाद एकटे सांगतात असं नाही, हेही सांगतात, हिंदू सांगतात, पुष्पदंत भूतभरी सांगतात. महाबंध आहे ना, महाबंध पुष्पदंत सुखपंचमी साजरी केली की नाही? पण पुष्पदंत भद्वनींनी लिहिलेल्या ग्रंथांची पूजा केली. त्याचेही आहे कर्णाणयोग. म्हणजे कर्णाणयोगी सांगतो की वस्तू स्वरूप जर समजून घ्यायला गेला, जरी अजून अनुभव झाला नाही, सम्यदर्शन झालं नाही, तरी क्षेत्रम लब्धी घडते, विशुद्धी लब्धी घडते, देशनालब्धी मिळाली. देशनालब्धी मिळाली म्हणजे शब्द ऐकायला मिळाले. आणि जर नामनिर्देश झाला, त्यांनी युक्ती सांगितली, त्यांनी युक्ती सांगल्यानंतर पुष्कळ कर्मांची स्थिती ढासळली. नंतर यांनी युक्तीने शोधले. प्रत्यभिज्ञान तर्क अनुमानाला म्हणायचं, डायग्नोसिस म्हणतो ना, अनुमान ज्ञान म्हणायचं, निदान. मग निदानाला काहीतरी लक्षण माहिती पाहिजे, सिम्टमाशिवाय परीक्षा कशी होणार, अशा रीतीने त्याची माहिती शिकायला लागला, शोधू लागल्यानंतर प्रायोगिक लब्धीत गेला. कर्णायोगाची भाषा प्रायोगिक लब्धीत गेली. तर इथे 70 पोडापोडीचं कर्म अंतपोडापोडी म्हणून पडतं, बंधापसरण होतं. बहुभाग जो आहे पापकृतींचा स्थिती आणि अनुभव प्रकारचे बंध नाहीसे होतात. काय फायदा झाला? पुण्य प्रकृतीचं रसभाग वाढत चालला, स्थिती घट झाली तरी रसभाग वाढत चालला, म्हणजे अनुभव फल जास्त वाढलं, सातिशयता वाढली. आणि अनुभूती जर भीती शुद्ध भाव झाला, एक क्षणभर काय फक्त विचार, मी ध्रुव स्वभाव आहे एवढा विचार, तर काय झालं? शुद्धोपयोगामुळे पाप प्रकृतीची स्थितीही नष्ट झाली आणि फलदान शक्तीही नष्ट झाली. मग प्रतिकूलता गेली की नाही? आणि पुण्यामध्ये स्थिती जरी कमी झाली तरी अनुभव फलदान प्रकर्षाने वाढलं. मॅक्झिमम फल मिळतं. हा आहे मार्ग. पुण्य केवळ केलं तर नाही मिळत, शुद्धोपयोग नाही असं होतं. पुण्य जर केवळ केलं, शुद्धोपयोग नसेल तर त्या पुण्यामध्ये ती सातिशयता नाही. डोंगर पुकरून एक कण सुद्धा निघाला नाही.
पण ती सातीशी का नाही ना. भगवती आराधना एकदा वाचली आपण. अज्ञानी 4-5 उपवास केले, कोटी कोटी तपश्चर्या केली, त्यात यायची होती प्रवचन सांगितलं तर इकडेच पाठवा आहे ना. परंतु अनुभूती केली तरी क्षणात त्याच्यात हे होतं, असं तरी काही अंदाज होत आहे ना. अनुभूती केली, एक उच्छ्वास मात्र. मग सुटले कसे? सहज सुटले. उच्छ्वास मात्रेने कुठे किती गाठा? 3रे अध्याय. ज्ञानी जो आहे एक क्षण मात्र जर अनुभव करेल तर त्याचे इतकी फरक पडतो. म्हणून सगळी क्रिया आहे. म्हणून तो धन पाहिजे ना बाबांनो, आहे की नाही. धनासाठी धन नाही, या निज धनासाठी प्रयत्न करा, ते लौकिक धन सहज येत आहे. असं घासलं जातं. मग जिवंत घासतो जरा. तुमच्याजवळ खायला आहे, पैसाही आहे, आणि मग तुमच्या हातात ग्रंथांची कमतरता आहे की नाही. तुमच्या हातात ग्रंथ जितके पडायला पाहिजे, प्रत्येकाच्या हातात ज्या कॉपी घ्यायला पाहिजे, मग त्या ज्ञानाचा वैभवाचा भोग घ्यायचं कुठं कळतंय असं मला म्हणायचं. पैसे तर आहेत, पण पैशाचा भोग यथोचित कसा घ्यावा हे कळालं नाही. काय करायचं? आणि ज्ञानी असेल तर भोग घेतो की नाही. तुमचे पैसे आहेत तर मी भोग घेतो. हे पुस्तक आम्ही कुठे भोग सोडला? भाषा वर्गाने इतकी पडली आहे अनंत, तिचा जोरात भोग घेतो आम्ही. सुंदर सुंदर तत्वाचा विचार करतो, वाचतो, आणि तीच भाषा वर्ग न घेता आणि विकृत मालात घालतात आणि फळ अशांतता मिळते. कारण सगळे डॉक्टर, सगळे सायंटिस्ट सांगतात की जास्त उलट मानसिक टेन्शन वाढत चाललं आहे की नाही. आणि केवली भगवान सगळे भोग भोगतात. एक सुद्धा सिनेमा सोडत नाही, एका टीव्हीवरचे पिक्चर सोडत नाही. शूटिंग देखील बघतो. हा, रिलीज व्हायच्या आधी. रिलीज व्हायच्या आधी सुंदर अनसेन्सर्ड. आणि इथे तुम्हाला सगळे श्रेष्ठ 238 गाठा काढा. परवाच पेपरमध्ये सकाळमध्ये आलो, टीव्ही वाचल्यामुळं हा. माणसाची फार विकृती भेटत चाललेली आहे. क्षय झाला, सांस्कृतिक क्षय. सांस्कृतिक सवय हे चाललंय म्हणते. म्हणजे आता हे पुन्हा टीव्हीचे शो चालले आणि पुन्हा टीव्ही किती वाईट आहे, किती दुष्परिणाम होते ते आता समजू लागलेले आहे. चुकलं, त्यांचा वापर चुकला. म्हणून टीव्ही वाईट नाही, टीव्हीचा उपयोग करायची पद्धत वेगळी आहे. आम्ही करतो टीव्हीचा उपयोग, म्हणजे मी पाहत बसतो नाही, सांगतो की पेखंड कसे वापरायचं जातं. 465 गाठा काढा. त्याच्यावर तर चाललेलं आहे तसं ते पण. सांगतो उत्तर सांगतो. या कोणी म्हणतो 465 पान काढा प्रवचन सारमध्ये. त्याचं उत्तर 465 पान काढा, उत्तर देतो. तिथं उत्तर आधीच आहे म्हटलं. हा? आधीच उत्तर त्याचं आहे. दिलेल्या शास्त्रामध्ये बरोबर महाराज काय त्याप्रमाणे होत नाही असं आहे. ते सांगतो की होतं बघा. आता तुमची काल लब्धीच वेगळी, तुम्ही मागे सरकू शकत नाही. आता पुढे आता तुम्ही पक्षाला जायचं मी काय करणार? शिक्कामोर्तब झाला. शिक्कामोर्तब झाला. काल लब्धी पिकली आहे, केवळीच्या याच्यामध्ये झळकल्यानंतर तिथं कोण बदलणार? तुमच्या कळपात ते आलं अजून. 465 पान करा. तिथे गाथा आहे 238 पान. जम्मन्नाणी कम्म खवेदी भव सहस्र कोडीही तमनाणी ती गुत्ती खवेदी उत्साह व्यक्तेन. जो अज्ञानी जीव सहस्र भवामध्ये आहे ना, शतसहस्र म्हणजे लाखो कोडी आहे ना, इतक्या काळात जे कर्म घालवितो ते वास्तविक आश्रपूर्वक जातं, संवरपूर्वक नाही. पण ज्ञानी, सम्यक ज्ञानी जीव, आत्मानुभूती घेणारा जीव, त्याला तीन उश्वास मात्र खलास करतो. गुत्ती म्हणजे काय? गुत्ती म्हणजे अनुभव. गुप्त झाला म्हणजे, गुप्त झाला म्हणजे आपला चेतनोपयोग अंतरंगाकडे लावला, क्षणभर मात्र स्वरूप गुप्त झाला. मग कर्म जात आहे, अशांत जाते. पण त्याच टीव्हीचा उपयोग तुम्ही दिनधर्माचा प्रचार करायसाठी करा ना. किती वेळा सांगतो लोकांना, पुष्कळ सांगितलं की तुम्ही अशी सगळी दृश्ये रंगवू शकता वस्तुविज्ञानाच्या आधारावर. जैन धर्माचं नाव पाहिजे असं नाही है ना. वस्तुविज्ञान निष्ठ म्हणून नाव सांगा ना, काही जैन धर्माला बाधा येत नाही. त्याचा कप जास्त होते ते पाहणार कोण?
हे पाहणार तुम्ही पाहिलं की नाही जगाच्या पाठीवर थकले रे नंदलाला सुंदर पिक्चर आहे. बरं का महाराज, असं होतंय काही काही चांगले कार्यक्रम सुद्धा असतात टीव्हीवर. हा. ते न पाहता वाईट कार्यक्रम, सिनेमाचे, नाचाचे, गाणे हेच कार्यक्रम जास्तीत जास्त पाहिले जातात. ते काम असं आहे तर थकले रे नंदलाला मध्ये त्याचं नाव काय ही शांताराम राजा परंजप. परांजपे. काय होतंय, काय चाललंय म्हटलं. तुमचं म्हणणं एका शास्त्रामध्ये काही सांगितलेलं खोटं थोडी काही नाही, खोटं तसं नाही त्यांचं. तसं माझं म्हणणं नाही, एक अक्षर बरोबर आहे. शास्त्रामधलं काही हे नाही. तसं नाही. तसं मला म्हणायचंच नाही. त्याचा वापर जीवनात कसा करायचा हे शिकवतं. शास्त्रातलं खोटं आपण म्हणता हे मला म्हणायचं नाही. आपणावर मी आरोपी देत नाही किंवा कोणावर देत नाही. मी फक्त काय दाखवतोय वापर कसा. की त्याचा वापर दैनंदिन जीवनात करतात आणि तो पिक्चरही दाखवला आणि आजही पाहायला मिळतं. पण ते पिक्चर करणारे कोण आहे, त्याच्यावर कार्यक्रम म्हणजे आपण त्या त्याच्यावर आता टीव्हीवर जे कार्यक्रम जे केले जातात ते कोण केले जातात त्याच्यामध्ये ते माणसंच आहेत की कोणी ना कोणी. माणसं आहे, बरोबर आहे ते. पण त्याच्यावर ते कार्यक्रम जे करणारे ते पैशाच्या दृष्टीने ते केलं जातं. ते ज्याच्याकडून जास्त पैसा मिळेल तसे कार्यक्रम ते टीव्हीवर दाखवले जातात. हो बरोबर आहे. तुमची एक अपेक्षा मला मान्य आहे, पण दुसरी अपेक्षा जी तितकीच प्रबळ आहे, बलवान आहे असं म्हणू लागलो की जरी जनमानसात असं दिसत असेल तरी त्याला जर ज्या मेथडनी सांगायचं त्या मेथडनी जर सांगितलं तर तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रम द्या. तुमचा टीव्हीवरचा कार्यक्रम नाही पाहिला तर त्याच भाषेत सांगेन. काय नाही जिनवाणी खोटी आहे म्हणे है ना. ज्या समयसाला लोक कठीण कठीण म्हणतात ते गावागावातील लोक कधी वाचतायत की नाही. तुम्हाला सकाळी वेळ नाही लोकांना तर इथे येत आहे की नाही. सकाळी 7 वाजल्यापासून 6:30 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून कार्यक्रम चालतात याच गावात. दुसऱ्या गावची कथा कशाला नाही ना. काही धंदा नाही, उद्योग नाही, स्वयंपाक नाही, शिजवायचं नाही काय रोटली भाकरी खायची नाही खायचंय. त्याच्या उत्पादनाने सिद्धी करून ते सिद्धी. करणारे तयार करून ठेवणार पण ते ऐकून खायचे. ते सगळे जर हिंदीवर बसले तर कोण खायला करणार जाऊन. अहो परंतु बघा तुम्ही या गावातली घ्या पंढरपुरातली घ्या. नाही नाही काही नाही काही नाही. मी रागावलो नाही, अगदी स्पष्ट बोला. म्हणूनच मी तुम्हाला बोलकं करायसाठी प्रयत्न करतोय. तुम्ही काय म्हटलं तरी मी काही रागवत नाही, काळजी करू नका. मी उदाहरणं देतो आहे फक्त की पंढरपुरात हीच परिस्थिती होती. पूजा करीत नव्हते काय, व्रत करीत नव्हते काय, करीत होतेच की. जीवन उदाहरण असतो, परिस्थिती होती. एक त्या यांच्या घरात काही पुस्तक असतील, साधारण 1-2 घरात असतील. म्हणजे एक ते मोतीभाई म्हणून आहेत तारापूरकर, त्यांना एक थोडासा छंद, आणखी एका दुसऱ्या लोकांना कोणाला छंद असेल. बाकी बहुतेक घरात काहीच नव्हतं. वस्तुस्थिती अशी होती. व्रत करीत होते, पूजा करीत होते, भक्ती करीत होते, दान करीत होते, यात्रा करीत होते आणि तीच कारणं सांगत होती लोक की आम्हाला धंदा आहे, पुष्कळ अडचणी आहेत, पंचमकाळ आहेत, टॅक्सेस आहेत. जी मुलं मुली स्त्रिया पुरुष पुष्कळ घरात असते, पुष्कळ कामं असतात सांगत होते है ना. रुजुता म्हणून एक उत्सुकता म्हणून सुरुवातीला आले सगळे की नाही. आणि मग हेही म्हणत राहिले की टप पडतंय. लोक येऊन सांगायचे, प्रचार करायचे तिथेच बसून. प्रवचन झालं किंवा प्रवचन झालं बघा काय कळेल तुम्हाला है ना. काय कळत नाही, उगीच काही सांगू देऊ नका, काहीतरी गोष्ट सांगा म्हणायला सांगायचे. कथा प्रसंग महाराज पुष्कळ गर्दी होते असं सांगायचं. पण मला सांगायचंय की तसे म्हणणारेच आज कुठं पोहोचले आहे हे पाहायला मिळेल. ते स्वतः प्रवचन करतात. ते स्वतः प्रवचन करतात. प्रत्येकाच्या घरात, अनेकांच्या घरात हजारो रुपयांची पुस्तकं आहेत. हजारो रुपयांची, 1-2 नाही म्हणा, हजारो रुपयांची पुस्तकं आली आहेत. येतात सारखे चर्चा करतात. घराघरातून त्यांची झोप उडाली. महाराज एकच है ना. आणि घराघरातील गावातील लोकांची चर्चा करून झोप उडाली. जे म्हणत होते की वेळ मिळत नाही, दुकानात बसली तरी चर्चा, भांड्याला भांड वाजत होतं, चर्चा घडीत होती. आणि घडता संघर्ष होता परिवर्तन मोठ्या प्रमाणात झालं. जे लोक म्हणत होते की नको आहे आम्हाला, ते लोक म्हणतात की आम्हाला पाहिजे है ना. एक शेजारचंच गाव आहे, सोलापूर जिल्ह्यातलंच गाव आहे की ज्या गावची ही परिस्थिती होती तिथे बदल झाला. त्यालाही तत्वज्ञान कळतंय, समजतंय. मग त्याला नाही का टीव्ही, त्यांच्यात नाहीत का रेडिओ, त्यांच्याजवळही गाड्या आहेत, मोटारी आहेत,
सगळे आहेत की भोगभोगाची साधनं आहेत, बंगले आहेत, मग का बदल झाला? तर सम्यक वस्तू तत्वाचा जर आपण तसा सम्यक रीतीने प्रचार केला तर सहजच येतात. त्याला भाषा ही नाही, त्यागाची भाषेने सांगायची, तुला हे सगळे भोग भोगायला मिळतील, पण हा एक भोगायचं का सांग. समजलं का? माता सांगते की नाही, आता या माता भगिनी नसतात, एका वेळेस पेपरमध्ये येते किंवा कुठेतरी एका वेळेस सांगितलंय आहे ना. नाही तर एक ठराविक भाजी चालली, काय कारल्याची भाजी म्हणले तळायचीच फक्त. अरे पण कारल्याची भाजी किती प्रकारे करता येते? भरून करता येतात, खिसून करता येतात, सांगू काय? सांगत नाही आता है ना. नाना पद्धतीने करता येते, इतकी सुंदर भाजी होते. कडू कारली आहे ना, लोकही म्हणतात कडू कारली तुपात घळली आहे ना, तुपात तळली साखरेत तळली तरी कडूच म्हणतात. पण तीच कडू कारली जी आहे ती विशिष्ट पद्धतीने भाज्या करता येते. खायला बसला तर म्हणाल की कारल्याची रोज भाजी मागा, अजून वाढा. अजून वाढा. त्याचा सायंटिफिक इफेक्ट ऍसिडिटी कमी होते है ना, पाचकष्टता वाढते, मधुमेहावरही चालतं. हा चालतात. तर ही जेव्हा गोष्ट कळते, साखर तर भरपूर खायची आपल्याला, त्याला सांगायचं साखर कमी करायची नाही, सांग मग कारली खात जा. त्याचं दिलंय विषही प्यायचं आहे, पण विष पिताना वैद्य जो आहे त्याला भिनत नाही, समज सरळ दिलाय आणि इतरांना भिनते. मग साखर तर पोत्यानिशी खातो पण याला भिनत नाही है ना. तूप कसा ओंडणीने पितो परंतु कोलेस्ट्रॉल वाढत वाढत नाही, हार्ट अटॅक येत नाही. त्याची गंमत आहे. म्हणजे कसं आहे, मग त्याला सांगायचं आहे की तुला भोग आणि एकही तोडत नाही. भाषा वेगळी आहे. तुझा भोग एकही तोडत नाही. ती माता काय सांगते की तुला तळ्याची भाजी रोज खायची माहिती आहे, परंतु आज एक नवीन पद्धतीने केली आहे ना. तुझे जे आवडीचे पदार्थ आहेत त्यांनी सांगितलंय मेनू, मला काय पाहिजे तो तर सगळा त्याच्या ताटात भरपूर ठेवला आणि तिने एक नवीन पद्धतीने ती कारल्याची भाजी करून ठेवली आहे. तो म्हणतो ती कडवट असतात नको, तिने सांगितलं फक्त काय बस एवढी ठेवली आहे टेस्ट म्हणून उगीच एवढीची खा, बाकी काही नाही. तुझे बाकीचे पदार्थ सोडले का आणि एवढ्याने तुझ्या पोटातली फार जागा कमी होत नाही है ना. नाही आवडली राहिला मग काय होते, ती जेव्हा भरलेली कारली केली किंवा ती खिसून सुंदरशी केली, त्यांनी ती थोडीशी टाकली आणि टेस्ट लागली, चवदार लागली की मग बाकीचे पदार्थ तर खात होते, पण हे एकच ग्रास खाणार होता, तिथे अनेक ग्रास खाल्ले. खायची तयारी नव्हती, ते अनेक ग्रास खाल्ले बाकीचे पदार्थही खाल्ले, पण हाही उत्सुकतापूर्वक आसक्तीपूर्वक खाऊ लागला. तशी ही अपमानभूती जी भाजी जी आहे सुंदरशी, जी जनतेला कडवट वाटते आहे ना, अत्यंत कठीण वाटते आहे, तसं नाही, जी अत्यंत कठीण वाटते आहे त्याला सांगा ना का दैनंदिन जीवनात तुला त्रास होतो ना, तुला हे भोग सोडायचे नाही, भरपूर भोग घे हे भाषा सांगा. सोड म्हणून नाही, भरपूर भोग घे, परंतु बस एक क्षणभर आत्म्याचं थोडस एक दर्शन घे, अनुभव घे आणि करता येतं. ध्रुवदान, पर्यायदान आणि ध्रुवाचा मी निजानंद स्वभावी दान, ती गाथा दिली ना 238 चरणानुवाद सुद्धा दिली गाथा. त्या दिवशी दाखवली आपल्याला 5 उपवास जरी अज्ञानीने केले, 2, 3, 4, 5 उपवास, हा दिवसभर जेवतो जरी तरी याची ज्ञानीची समर्पूर्वक निजरा होते आणि अज्ञानी उपाशी राहून देखील समर्पूर्वक निजरा नाही. म्हणून महत्वाची गोष्ट आहे. तो अन्न मिळत नाही म्हणून उपाशी राहत नाही महाराज, त्यांनी सुद्धा भावनाच ती उपवास करण्यामध्ये. ज्याला अन्न मिळत नाही तो उपाशी राहणं निराळ, आणि जो व्रत घेऊन जो उपवास करतो ना ते निराळ. बरोबर आहे. हा भेद आहे की नाही, झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याला वाटतं. तसं नाही म्हणत, तेच आहे की नाही. सबाईचा हातात घ्या, नाही हातातच घ्यायचा. जो निहद मोह दिक्की म्हणून दिला सापडले. तत्वात श्रद्धा लक्षण व्यवहार सम्यक्त उत्पन्नेन निजशुद्धात्म रुची रूपेण निश्चय सम्यक्त्वेन परिणतत्वात निहत मोहत दृष्टी विध्वंसित दर्शन मोह है ना. जर अनुभव केला तर काय होणार आहे की सम्यक दर्शन होते. त्याला पुढे दिले पुनश्च किम रूप हा आगम कुशला निर्दोषी परमात्मा परिणत परमागम अभ्यासेन निरूपाधी स्वसंवेद ज्ञान कुशलत्वात आगम कुशल हा आगम प्रवीणा. निर्दोष
परमात्म्याने प्रणित केलं म्हणजे सांगितलेलं, परमाभ्यामाच्या अभ्यासाने निरुपाधी स्वसंवेदन केलंय, ते ज्ञान झालं म्हणून कुशल झाला, म्हणून आगम कुशल झाला, आगम प्रवीण झाला, है की नाही. पुन्हा किं रूपा विरागचर्यम्य अभिप्रेता व्रत समिती गुप्त्यादी बहिरंग चारित्र अनुष्ठान वसेन शुद्धात्म निश्चल परिणति रूप वीतराग चारित्र परिणतत्वात् परम वीतराग चारित्रे सम्यक उपस्थित आहे. बहिरंग 5 समिती व्रत वगैरे जे आहेत ते सगळं अनुष्ठान केलं आहे ना, आणि याच्यावर अनुभूती आहे, सम्यक उपस्थित झाला, उद्यत आणि मग तो काय आहे, पुनरती कथम भूत महप्पा मोह लक्षण महार्थ साधकत्वेन, नाही मोक्ष लक्षण, मोह नाही, मोक्ष लक्षण महार्थ साधकत्वेन महात्मा. महात्मा का तर मोक्षाचं लक्षण साधना करणारा असा तो महात्मा. धम्मोत्ती सापडलं का, 166 पाहणार आहे. धम्मोत्ती विशेषिदो समनो जीवित मरण लाभ अलाभ आदी समता भाव परिणत आत्मा 6 श्रमणा समते भावनेने जीवन मरण लाभ अलाभ मध्ये समता भाव करणारा श्रमण आहे ना, तो अभेदनयाने धर्म इति विशेषित आहे ना, त्याला धर्म म्हटलं. मोह क्षोभ विहीन आत्म परिणाम रूप हा निश्चय धर्म हा भणित, तो निश्चय धर्म आहे की नाही. अनुभूती घेणं, आपल्या ध्रुव स्वरूपाचं चिंतन केलं, मी ज्ञानानंद स्वभावी आहे, तसे सगळे जीव एकेंद्रियापासून सिद्धापर्यंतचे जीव ज्ञान स्वभावी जीव आहे असा जर विचार केला तर समभावाला, आणि याला म्हटलंय धर्म. धर्म मग आता यातली जे 79 गाथा काढ प्रवचन सारखी. शुद्धोपयोग करीत नाही, केवळ शुभोपयोग परिणती करतो. 79 गाथा 139 पानावर 138च्या शेजारी. चत्ता पावारंभ म्हणून सापडलं 138 आणि त्या शेजारचं 139. चत्ता पावारंभम सुमत्विदो वा सुहम्यचर्यम्मी न जहति यदि मोहादी न जहति सो अपगम शुद्धम. चत्ता म्हणजे त्याग केला, पापारंभ सगळे त्याग केले आणि शुभचर्येमध्ये समुस्थित झाला, उपस्थित झाला, तरी न जहति यदि मोहादी, जर त्याने मोह सोडला नाही तर शुद्ध आत्मानुभव प्राप्त होत नाही. मग काय करतो, वरचं शीर्षक दिले पहा, कथा यदि 19 गाथेला वरती शीर्षक दिले, तिथेच लगे मी काढलं नाही काय ते बदल. डॉक्टर जरा ते 19 गाथेला असतं त्याचे शीर्षक लगेच अमृतचंद्राकडे लिहिलं 139 पानावर. तिथे ते 9 सारखं दिसते, ते 6 नाही ना, 6 आहे ते 9 सारखं आहे. 1 3 19 गाथा आहे ना आता काढलेली. चत्ता पावारंभ सुरुवात असणारी, उपस्थित झाला असताना देखील शुभोपयोग अनुवृत्ती वशतया, शुभोपयोगाच्या वश राहिल्याने मोहादीन न उन्मूलयामी, मोहादिकांनी उन्मूलन करीत नाही. तथा कुतः मे शुद्धात्मलाभ, मग त्यामुळे मला कसा शुद्धात्मलाभ होईल, किती सर्व आरंभेने उत्कृष्टते असं या ठिकाणी दाखवून देतात. म्हणून जरी शंका काय सोडवतोय की जर मुनी झाला तर जो जो मुनी झाला तो तो अनुभूती घेणारा झाला असा अर्थ नाही, आणि जो जो मुनी झाला त्याचा अनुभवच नाही तर संवरपूर्वक निर्जरा नाही. म्हणजे आश्रमपूर्वक निर्जरा सगळ्या संसारी जीवाची, मिथ्यादृष्टी जीवांची जी आहे ती आश्रवपूर्वक निर्जरा, म्हणजे नवीन कर्म येणं, नवीन कर्ज काढणं, जन देणं, त्याला म्हणायचं आश्रवपूर्वक निर्जरा. तर याला काही अर्थ नाही आहो. मग याला इथं सांगायचंय काय की व्रती झाला तर फारच वेलकम आहे की, काल सांगितले कर्तव्यतेने भेद आहे, परंतु मुख्यतः आज अव्रती जरी असतील म्हणून आज बहुजनता जी म्हणते की आम्हाला भोग पाहिजे, तिथून उपदेश सांगतो त्याने ही मेथड आहे की तुला भोग पाहिजे ना, एकही भोग सोडायचा नाही. काय सांगितलं आपण, एकही भोग सोडायचा नाही, परंतु या सगळ्या भोगाबरोबर हा अतिंद्रिय भोगही तुला आता जर काहीही कष्ट न करता मिळत असेल तर का नको, है ना. जसे हे ताटात वाढलेले सगळे पदार्थ आहेत हे सगळे भोगायचे आहेत, त्याबरोबर प्लस हा एक थोडासा कडू कारल्याचा आहे ना व्यंजन म्हणून केलेला पदार्थ तो थोडासा चाक म्हणून सांगितलं. पटला तर घे, नाही पटला तर राहिलं. कसा हा सगळा भोग घेत असताना, जास्तीत जास्त भोग भोगत असताना त्यात हा थोडासा एक आत्मिक भोग घे, आणि अत्यंत सोपा, काही कष्ट नाही,
काय मांडी घालायची नाही, काय करायचं नाही, कुठेही अस, दुकानी अस, घरी अस, सिनेमा पाहत अस, टीव्ही पाहत अस, लाडू खात अस, नाही तर भजी खात अस, नाही तर सुगंध घेत असेल, कोणताही भोग घेत असेल, तरी देखील हा ध्रुवाचा विचार करायला कुठे बाधा आहे? कुठेच बाधा नाही. मग हा थोडा वेळ जर त्याने विचार केला तर काय गंमत होईल? त्याची जी अनुभूती होते त्याच्यामुळे इतर सगळे रस निरस होतात. वाढत ते करून नुसतं ध्रुवाची प्राप्ती होते पटत नाही महाराजांनी. वाढत ते केलं ते ध्रुवाची अनुभूती करणं, बाकीचे जर सर्व चारित्र्य जर क्रिया व्यवस्थित झाल्या तरच ध्रुवाची प्राप्ती होऊ शकते. असं नाही ते करायचं नुसतं ध्रुवाचं चिंतन नुसतं करत बसायचं असं काही हे काही पटत नाही महाराज. बरोबर आहे, पटत नाही ते सांगतो, बरोबर आहे शंका, परंतु कशी होते ते सांगतो की आता नारकी जीव आहेत की नाही, नरकामध्ये सगळे मिथ्यादृष्टी नाहीत ना, सम्यदृष्टी सुद्धा होतात. येथून मिथ्यात्व सहित गेले, 7व्या नरकात मिथ्यात्व सहितच जातात है ना. तिथे जरी गेले तरी अंतर्मुहूर्तात पुन्हा तत्वज्ञान आठवून सम्यक्ती होऊ शकतात आणि त्या मारामारी करीत असताना, बाहेर कापाकापी करीत असताना देखील आत्मानुभव येतात. ग्रंथ खरोखरीच तुम्हाला सांगतो अशी घटना घडते. मग इथे जेव्हा आपण आहे की जेव्हा आपण ही माहिती सांगितली, प्रचाराची पद्धत आहे की ही जेव्हा त्याला माहिती सांगितली की तू वाटेल ते कर पण तुला अनुभव घेता येतो, तर त्याची पहिल्यांदा काय झाली की माझे भोग तोडत नाहीत म्हणून आश्वासन मिळालं. कसं लागतं? आणि याच्या उलट पहा तुम्ही, भोग तोडतात म्हणून पुष्कळजण येत नाहीत, प्रवचनाला येत नाहीत, ग्रंथात येत नाहीत, शास्त्राला वाचत नाहीत. ते म्हणतात कारण काय, हे ग्रंथ वाचले तर मी सगळ्यात त्याग करून बसेल म्हणून बायकोचा भोग कोण घेईल. एवढी छान छबिली करून आणली आहे, लाखात एक देखणे, आणि तिचा भोग घ्यायचं सोडलं तर कसं चालणार? पंचम काळातला तर तो परम भोग असं तो म्हणतो. तर त्याला सांगितलं की तू कोणताही भोग घेत तुझं सोडत नाही, ब्रह्मचर्य तुला देत नाही है ना, ही बहिरंग ब्रह्मचर्याची क्रिया तुला देत नाही, पण तुला हा भोग घ्यायला काय हरकत आहे का? हे आश्वासन मिळाल्यामुळे तो इथे समजून घ्यायला सुद्धा येऊ शकतो. आणि तो समजून घ्यायला आल्यानंतर पहिल्यांदा सांगा, घरी बसला तर काय करणार आहे? सगळ्या विकथा करणार आहे. कसं कथा आहेत त्या सगळ्या विकत आहेत. मग हे सगळ्या त्याचा अशुभ भाव झाला, तीव्रतेने जास्त वाढला. इथेच त्याला आश्वासन मिळाल्यामुळे तो इथे येईल, तर ही सम्यक तत्व चर्चा होईल. तर ते विचार समजून घेताना कोणते भाव होती? अशुभ की शुभ? पहिल्यांदा तर शुभच होती, शुद्ध तर माहितीच नाही ना त्याला. समजून घेण्यासाठी, कारण चाखायचं म्हणलं तर कळावं लागेल की नाही. अहो उसात रस गोड आहे, पण बालकाला खा म्हणून सांगितलं तर कसं खायचं ट्रेनिंग द्यावं लागतं की नाही. कसं तरी सांगायचं आहे. हा आत्मानुभव जर घ्यायचा आहे तर त्याची तुला माहिती करून घेतली पाहिजे. डॉक्टरीत पैसे मिळतात है ना, पैसे मिळतात, परंतु डॉक्टरी शिकला तर आणि नाही शिकला तर मग शिकलं पाहिजे आलं म्हणजे ही माहिती तुला थोड्या वेळात होऊ शकते, हे आश्वासन. आणि होतं येईल, कोणाला वेळ लागेल, कोणाला लवकर होईल, अगदी घडतं. मग हे जर मिळत आहे तर तो म्हणतो मग मला सांगा. सांगा म्हणण्यातच काय झाले? शिवभाव झाले. कसं की नाही, आपण आता संज्ञी पंचेंद्रिय आहोत म्हणजे क्षेमक्षम प्राप्त आहे. गर्भातली 8 वर्षे, गर्भातून 8 वर्षे होऊन गेली म्हणजे आत्ता तत्वज्ञान जाणून 8 वर्षाच्या अगोदर तत्वज्ञान जाता येते आणि 8व्या वर्षी सम्यक होऊ शकतंय. 8व्या वर्षी मुनिव्रती घेता येतात. धर्ममंगलमध्ये प्रश्न विचारलाय की कोणत्या वर्षी दीक्षा येते? गर्भात आल्यापासून 8व्या वर्षी. तसं नाही, गर्भात आल्यापासून 8व्या दिवशी पहिले 15 दिवस गर्भातले जातात, तिथून पुढचे मोजायचे. 9 महिने म्हणजे 8.5 महिन्याचं बाळ असतं. 7 महिने असेल तर 6.5 महिन्याचं बाळ असतं. 7 महिन्याची बेबी डिलिव्हरी आहे ना, बाहेर असते. 6.5 महिन्याचं बाळ असतं. तर ते 6.5 महिने पुढचे किंवा 9 महिने गेले तर पुढचे 6-7 वर्ष. त्याच्या अगोदरच त्याला तत्वज्ञान ऐकता येते, समजून घेता येते आणि 8व्या वर्षी सम्यक दर्शन होते. इतकी ताकद आहे. पाहिजे तर क्षणात लगेच महारथी होऊन थोड्या वेळात मोक्षावर जाता येते. पंचम काळातला जीव लगेच मोक्षावर नाही, पण 7वं गुणस्थान ठेवू शकेल. 8व्या वर्षी दीक्षा होऊ शकते. मग सगळ्याच 8व्या वर्षाच्या मुलांना दीक्षा दिली जाईल काय, हा प्रश्न वेगळा आहे ना. द्यावी का न द्यावी चर्चा करीत नाही, आपला फक्त मुद्दा घेतो पुन्हा. तर मुख्य मुद्दा काय आहे की मग अशी जेव्हा माहिती दिली तर आपण गर्भातून 8 वर्ष निघून गेली तेव्हा म्हणजे क्षेमक्षम लब्धी आहे, समजून घेण्यासाठी आला आहे, तेव्हा विशुद्धी आहे है ना.
आपण जेव्हा चर्चा करतो आहोत तेव्हा देशने जवळ आहोत, विचार समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत तेव्हा देशने जवळ आहोत. उपदेश आहे ना, देशना म्हणजे उपदेश. तर उपदेश घेतो आहोत म्हणजे आणखी विशुद्धी झाली, म्हणजे पुष्कळ अंशाने त्याचे अशुभ कर्म जे आहेत स्थिती ढासळते, विशुद्धी इथे वाढते, म्हणजे शुभ भाव वाढतात. आणखी दुसरी गोष्ट, तो मग आता पुढे प्रश्न येतोच की माहिती सांगितली समजा समजली नाही किंवा समजली, किंवा या ठिकाणी असा फरक पडतो, दोन्हींचा मेळ कसा, समजा काही वाचलं त्याने, या दोन्हींचा मेळ कसा, अनेक शंका काही चर्चेत निर्माण होतात, मग त्या सोडवल्या जातात. म्हणजे त्यात आणखी वेळ दिल्यामुळे आणखी त्याचा अशुभाव ढासळला, शुभावाकडे वृद्धिंगत झाला. आणि मग हे शुभाव झाले ते संस्कार कोणते झाले, हे तत्वज्ञानाचे संस्कार झाले. भले त्याच्यात आता चित्तात अजून पटलेली नाही, रुजलेली नाही, समजले नाही, परंतु संस्कार चांगल्यापैकी झाले. तर ते कुठे देत आहेत, नेहमी अनुभूतीची टच करतात सारखे. वक्ता जो आहे सम्यज्ञानी आहे, आत्मज्ञ आहे, तो सारखा प्रत्येक वाक्य अनुभूतीशी टच करतो. कोणतेही वाक्य दिलं तरी अभिप्राय अनुभूतीपूर्वक फेकतो. तेव्हा हे अभिप्राय फेकत असल्यामुळे ही देशना त्याच्याजवळ पडते. आणि जे आपण काल सांगितलं या भावात नाही झाली, पुढे केव्हा तरी होईल. नाही, या भावात आत्ता अंतर्मुखात होते, कोणाला पुढेही होईल तेव्हा हा दोन्ही फायदा होतो. मग आता जेवढे ते शिवभाव झाले ते विचार तत्वाचे, कारण अनेक प्रकारची माहिती मिळाली. मग बाहेरच्या जगात जेव्हा भोगायला जातो तेव्हा तिथे प्रश्न उभा राहतो की स्पर्शाचा विषय जाणला. हे बघा आता जरा विषय बघा जरा काय होतं त्याचं, कसं तत्वज्ञान त्याचं बदललं जातं. चित्त किती भोगायचं म्हटलं तरी कसं बदललं त्याचं चित्त,